आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। नवीन फौजदारी कायद्याची सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात अंमलबजावणी करण्यात आली। नवीन कायद्यानुसार जिल्ह्यातील रस्ता लुटीचा पहिला गुन्हेगार नगर तालुका पोलीस ठाण्यात झाला आहे। नवीन कायद्यानुसार हा गुन्हा अजामीन पात्र आहे, त्यामुळे रस्त्यात अडवून लूटमार करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे। काल सोमवारपासून देशात सर्वत्र नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत। नव्या कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यास सुरुवात झाली आहे। रात्री 12 वाजता घडलेल्या गुन्ह्यांची नव्या फौजदारी कायद्यानुसार नोंद घेण्यात आली आहे। नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामरगाव शिवारात पहाटे 3 वाजेच्या सुमारास कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटल्याची घटना घडली। कोल्हापूर येथील गणेश मोहन शिंदे व त्यांचा मित्र कामरगाव शिवारातून जात असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात इसमांनी थांबवले। रस्त्यात थांबून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, रोख 8,000 रुपये, मोबाईल, स्मार्ट वॉच असा एकूण 3,28,000 रुपयांचा ऐवज लांबवला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली। सदर घटनेचा इन कॅमेरा पंचनामा करत भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याची यथार्थ पोर्टलवर नोंद केली।